नमस्कार. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. एक बादली पाण्यासाठी दिवस दिवस करावी लागणारी पायपीट, दिवसेंदिवस आटत चाललेल्या विहिरी आणि तलाव, केवळ नेत्यांच्या भाषणांमध्ये आणि घोषणांमध्ये दिसणारे पाण्याचे टँकर, गावात चुकून एखादा टँकर आलाच तर त्यासाठी होणारी जीवघेणी झोंबाझोंबी, चारा नसल्यामुळं रोडावर चाललेली जनावरं आणि त्याच वेगानं गलेलठ्ठ होत जाणारे पाणी सम्राट आणि चारा सम्राट. महाराष्ट्राच्या आजच्या अवस्थेचं वर्णन मला या शब्दात करावं लागेल. प्रेक्षक, गेली 4 दिवस मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो. तिथं पाहिलेला महाराष्ट्र माझ्या आयुष्यात मी कधीही यापूर्वी अशा प्रकारचा दुष्काळ पाहिला नव्हता. महाराष्ट्रावर ही परिस्थिती कुणी आणली? ही आसमानी आहे का सुलतानी आहे का दोन्हीही? दुष्काळाची पूर्वकल्पना असूनही सरकारनं आणि नेत्यांनी नेमकं केलं तरी काय? मंत्र्यांच्या दौऱ्यातून दुष्काळग्रस्तांच्या पदरी नेमकं काय पडलं? दुष्काळग्रस्तांना मदत करताना पक्षीय राजकारण का आडवं येत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे आजपासून 5 महिने महाराष्ट्रातल्या या अनेक तालुक्यांनी, गावांनी, पाड्यांनी, वस्त्यांनी जगायचं तरी कसं? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया दुष्काळाचे दशावतार या खास कार्यक्रमात. दुष्काळाचे दशावतार हा कार्यक्रम आपण पाहताय. आजच्या रोकठोक कार्यक्रमातला आज जनतेचा कौल मागण्याकरता जो मी प्रश्न विचारलाय तो प्रश्न आपण पाहूया. राज्यातल्या दुष्काळाचं गांभीर्य सरकारला कळलंय का? राज्यातल्या दुष्काळाचं गांभीर्य सरकारला कळलंय का? रोकठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. आज या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करण्याकरता माझ्यासोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन. डॉक्टर रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. माझ्यासोबत आहेत दिवाकर रावते. एकूणच मराठवाड्यातली जी आत्ताची दुष्काळी परिस्थिती आहे त्याचे एक जाणकार अभ्यासक आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते, आमदार आहेत. माझ्याबरोबर पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. तर पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी. डॉक्टर विश्वंभर चौधरी परवा अकलूजला माझ्याबरोबर अशा प्रकारच्या एका शेतकऱ्यांच्या मेळाव्यात होते, तर त्याच ठिकाणी होते देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे आमदार. आज ते नागपूरहून आपल्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात करताना आणि सर्वप्रथम डॉक्टर विश्वंभर चौधरी यांना करतो. विश्वंभरजी, आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात, त्याहीपेक्षा सुद्धा गेले काही दिवस आपण दुष्काळी भागात फिरत आहात. मला नेमकं सांगा, हा दुष्काळ आसमानी आहे का सुलतानी आहे? याचं गांभीर्य आमच्या सरकारला कळलंय का? एक म्हणजे दुष्काळ ही एक परफेक्टली नैसर्गिक अशी गोष्ट आहे. पुराला आपण आज आपत्ती म्हणतो. त्याचं कारण नद्यांवरती आक्रमण करून लोकांनी घरं बांधली आणि मग नदीने रौद्ररूप धारण केलं की आपण पुराला नैसर्गिक संकट म्हणतो. दुष्काळ हे नैसर्गिक संकट असेल असं जरी मानलं तरी ते अत्यंत नियमितपणे येणारं निसर्गाचं चक्र आहे. आणि म्हणून ते आसमानी नसून एका अर्थाने मी असं म्हणेन की दुष्काळ हा पाण्याचा नाहीये, दुष्काळ हा चाऱ्याचाही नाहीये, दुष्काळ हा नियोजनाचा आहे. आणि म्हणून मला देवाला दोष द्यावा असं वाटत नाही, कारण हे निसर्गाचं चक्र आहे. 12 वर्षांनी एकदा दुष्काळ येणार. प्रश्न त्याला आपण तोंड कसं देतो हा आहे. आणि तिथे आपण कमी पडतो. फक्त एक उदाहरण मी सांगेन की भूकंपानंतर शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी झाली. मला आजपर्यंत कळलेलं नाही या अथॉरिटीने काय रेकमेंडेशन दिलं आणि सरकारने त्याच्यावर काय उपाययोजना केली. संकट घडून गेल्यावर तसं दुष्काळाच्या सुद्धा झळा आपल्याला आत्ता जानेवारीच्या महिन्यापासून सरकारला वाटायला लागलं की दुष्काळ आहे आणि काहीतरी केलं पाहिजे. मला असं वाटतं की दीर्घकालीन उपाययोजनांचा दुष्काळ आहे खऱ्या अर्थाने, तो असा नैसर्गिक दुष्काळ नाही. नंबर 2 मला असं म्हणायचं आहे की 2 प्रकारचा आज दुष्काळ आहे. एक पहिला आहे तो पाण्याचा आहे. एक मला गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, लौकिक अर्थाने ज्याला दुष्काळ असं आपण म्हणतो तसा दुष्काळ आत्ता आहे का, याचं उत्तर नाही असं आहे. कारण त्या दुष्काळामध्ये अन्नधान्य नसतं, टंचाई होते, लोक भुकेने मरतात, पाण्याची सोय नसते, अन्नही नसतं. आज आपल्याकडे अन्नधान्य आणि पैसा भरपूर आहे. पाण्याची टंचाई एक आणि दुसरं चाऱ्याची टंचाई. पाण्याच्या टंचाई पुन्हा 2 भाग मी करतो. भूपृष्ठाचं जे पाणी आहे ते केवळ आणि केवळ नियोजनामुळं, टेंडर आणि वेंडर या संस्कृतीमुळं
त्या नियोजनाचे 3 तेरा वाजले. जिथं पाणी नाही तिथे धरणं बांधली, जिथे पाणी आहे तिथे धरणं नाही. त्यामुळे पहिलं त्याचे खरे मार्क्स हे भ्रष्टाचाराला दिले पाहिजेत की भ्रष्टाचारामुळे भूपृष्ठीय अशा पाण्याची आपली एक वाताहत झाली आणि भूजलाची जी वाताहत आहे ती लोकांनी केली. एक प्रकारे मी असंही म्हणेन की जी काही भूपृष्ठाची आपली व्यवस्थापन होतं पाण्याचं, मला असं वाटतं की ह्या 2 गोष्टी. तिसरी शेवटची फक्त चाऱ्याच्या बाबतीत मी सांगेन की चाऱ्याची टंचाई ही कुठेतरी जसं सरकार त्याला कारणीभूत असेल तसे लोकही कारणीभूत आहेत. कारण की शेतकऱ्यांनी किमान आपल्या कुटुंबाची अन्न सुरक्षा ही तत्व पहिले शेतकरी पाळत असत. म्हणजे मी माझ्या कुटुंबापुरतं धान्य, डाळी आणि तेलबिया पिकवल्या पाहिजे जेणेकरून माझं कुटुंब स्वयंपूर्ण होईल आणि त्याबरोबर माझ्या कुटुंबातल्या जनावरांचा चारा. मला असं वाटतं की शेती कमी होत जाणारी शेती नगदी पिकाकडचा ओढा, त्यामुळे कुठेतरी चाऱ्याची समस्या ही सरकारी जशी निर्माण केलेली आहे तशीच ती कुठेतरी शेतकऱ्यांनी सुद्धा निर्माण केलेली आहे. आणि आत्ताच्या चारा छावण्या हे त्याचं उत्तर नाही. आपल्याकडे हजारो लाखो करोडो रुपये असतील तरीही आपण जोपर्यंत तहानलेल्या माणसाला नोटांनी काही होणार नाही पैशांनी आणि जोपर्यंत भुकेल्या जनावराला चाऱ्याच्या ऐवजी आपण नोटांची बंडलं खाऊ घालू शकणार नाही तोपर्यंत या समस्येवर उपाय नाही. आणि म्हणून मला सर्व पक्षांना सांगावं असं वाटतं की हा प्रश्न निधीचा नाहीये, हा प्रश्न नैसर्गिक व्यवस्थापनाचा आहे. शेतीच्या व्यवस्थापनाचा, पाण्याच्या व्यवस्थापनाचा आणि पर्यावरणाच्या व्यवस्थापनाचा आहे. मला वाटतं त्या गांभीर्याने त्यांनी पाहिलं पाहिजे. कारण आता 700 कोटी राज्यात जर आले आणि राजीव गांधींचा आकडा खरा धरला 17% फक्त लोकांपर्यंत येतात, 20% असं मी धरून चालतो, तरी सगळ्या महाराष्ट्रात मिळून 140 कोटी येतील. यांनी दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेचं काहीही होऊ शकत नाही. आणि म्हणून पैशात प्रत्येकाचं उत्तर न शोधता आता कामाला लागलं पाहिजे एवढं मला सांगायचं. कामाला लागलं पाहिजे हा तुमचा एक प्रकारचा जो आता तुम्ही विश्लेषण केलं त्यातनं निष्कर्ष निघतोय. मला जायचंय अंकुश काकडे यांच्याकडे. अंकुशजी, मला तुम्ही सांगा, शरद पवार साहेब आता जालन्यामध्ये होते, जालन्यामध्ये ते काहीतरी ठोस कृती देतील अशा प्रकारचं एक आम्हाला वाटलं होतं, परंतु त्यांनी नुसती आश्वासनं दिली, चारा दिला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, एक प्रकारे पानच पुसली. तर पवार साहेबांच्या बैठकीला सर्व पक्षीय आमदार आणि खासदारांनी दांडी मारलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये गोपीनाथराव मुंडे होते, रावसाहेब दानवे होते, खतगावकर पाटील होते, जयंत आवळे होते, गणेश दुधगावकर होते, सुभाष वानखेडे होते. खरोखरच तुम्ही या दुष्काळाबाबत सिरियस आहात का हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला पटवून द्या ना. उदयजी, सर्वप्रथम विश्वंभर चौधरींनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत, त्यांनी काही मांडलेल्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये सर्वच राज्य सरकार आणि राज्यकर्त्यांनी गंभीरपणे विचार करायला हवा. दुसरा आपण महत्त्वाचा मुद्दा मांडला की पवार साहेबांनी मराठवाड्यामध्ये जालन्यामध्ये काल 2 दिवस त्या ठिकाणी दौरे केले. त्या दौऱ्यामध्ये काही मंडळी सहभागी झाली नाही. रावसाहेब दानवेंचा आपण उल्लेख केला. रावसाहेब दानवे पवारसाहेबांच्या पहिल्या दिवशीच्या दौऱ्यामध्ये संपूर्ण दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या बैठकीच्या वेळेला त्यांच्या घरामध्ये काही कौटुंबिक अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते येऊ शकले नाहीत. शिवसेनेचे खासदार चंद्रकांतजी खैरे, काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, राष्ट्रवादीचे डॉक्टर पदमसिंह पाटील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. काही मंडळी त्या ठिकाणी बैठकीला येऊ शकली नाही. याचा अर्थ त्याच्यामध्ये काही राजकारण आहे किंवा ते काय त्याच्याकडे गंभीर्याने पाहत नाहीत असा कृपा करून आपण त्या ठिकाणी करून घेऊ नका. दुसरी गोष्ट आपण म्हणता की पवारसाहेबांनी जरूर त्या ठिकाणी काही ठोस योजना मांडल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारमध्ये जी उच्चस्तरीय बैठक आहे त्या समितीकडे येणाऱ्या प्रस्ताव आल्यानंतर त्याला तत्काळ मंजुरी देण्याच्या बाबतीमध्ये त्यांचे अधिकार आहेत, त्यांनी त्याप्रमाणे देतात. आपल्याला आठवत असेल की डिसेंबर महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होत असताना 28 डिसेंबरला पवारसाहेबांनी येणाऱ्या गंभीर दुष्काळाची दखल घेतली, त्या ठिकाणी आपलं विवेचन केलं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नजीकच्या 8-10 दिवसामध्ये 778 कोटी रुपयाचा निधी मी या राज्य सरकारला देईल आणि त्याप्रमाणे तातडीने त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये आज 778 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. आज देखील त्यांनी जयराम जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना जयरामांना सांगितलं, ते देखील आज बुधवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येणार आहे. आणि एक लक्षात घ्या की काय करायला हवं उपाययोजना ही चर्चेतून होते आणि ती केल्यानंतर सुद्धा त्या कामाला गती मिळत असते. त्याच्यामुळे आणि काही ठोस योजना ज्या आहेत त्या शेवटी काही सर्व उच्चस्तरीय बैठकीमध्ये समितीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करून जे काही अहवाल येतात त्या अहवालावरती चर्चा करून घ्यावे लागत असतात. अंकुशराव, मी तुम्हाला थांबवतोय. अंकुशराव, तुम्हाला थांबवून एक प्रश्न विचारतोय. मला सांगा, या सर्व उपाययोजना करताना हा राष्ट्रवादीचा आणि हा काँग्रेसचा असा भेदभाव केला जात नाहीये का? त्याहीपेक्षा सुद्धा आपला जिल्हा दुष्काळग्रस्त कसा आहे असं एक प्रकारे सांगायची चढावड तर लागलेली नाहीये ना.
मला नेमकं महाराष्ट्राचा काय रोग आहे तुम्ही मला सांगा. हे काय चाललंय राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये? नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये या बाबतीमध्ये कुठेही दुमत नाही. दुष्काळाच्या प्रश्नावरती दोन्ही पक्ष गांभीर्याने पाहतायत. आघाडी सरकार त्या ठिकाणी गांभीर्याने या सर्व प्रश्नाची दखल घेतलेली आहे. मी तर आपणाला असं म्हणेल की माध्यमांच्या द्वारे या ठिकाणी काँग्रेसचं वेगळं आणि राष्ट्रवादीचं वेगळं असं चित्र निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करता, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. आणि एक साहजिक आहे, मी ज्या जिल्ह्यातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, ज्या तालुक्यातून मी आमदार म्हणून निवडलेले आहे, ज्या ठिकाणाहून मी खासदार म्हणून निवडून आलेलो आहे, त्या ठिकाणची परिस्थिती मला गांभीर्याने मांडणं हे माझं कर्तव्य आहे. आणि लोकप्रतिनिधी जर का त्या ठिकाणी आपली ती परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असतील, मांडत असतील, तर त्याच्यामध्ये काही गैर आहे, चढाओढ आहे असं म्हणणं हे योग्य नाही. आपण जाऊया रत्नाकर महाजन यांच्याकडे. अंकुशराव, रत्नाकर महाजन यांना प्रश्न विचारूया. रत्नाकरजी, अशा प्रकारची दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होणार आहे याचा अंदाज आपल्याला ऑक्टोबरच्या महिन्याच्या एंडला, साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटी आलेला होता. तेव्हापासून आजपर्यंत काय अशा उपाययोजना ठोस झाल्या ज्याच्यामुळे लोकांवर आज स्थलांतर करण्याची पाळी आली, ती टाळता आली नसती का? मुळामध्ये महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती जर लक्षात घेतली तर या राज्यावर किंवा या प्रदेशावर निसर्गाने काही फार कृपा केलेली नाही. जवळजवळ 40 ते 42% क्षेत्र या राज्याचं हे आवर्षण प्रवण आहे. जवळजवळ 35 ते 36% भाग हा पर्जन्य छायेतला प्रदेश आहे. त्यामुळं या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन मिळून महाराष्ट्रामध्ये दर 5-6 वर्षांनी अशी परिस्थिती उद्भवत असते. पण हे लक्षात घेऊनच काही लांब पल्ल्याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे, तर काही तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ लांब पल्ल्याच्या उपाययोजनेकडे आपण जर बघितलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून ठेवून त्याद्वारे वॉटर टेबल कसं एकाच पातळीवर राहील यासाठीची जी पाणलोट क्षेत्र विकासासारखी जी योजना आहे ही प्रथम आणली पाहिजे. दुर्दैवानं होतं असं की मी जोपर्यंत या मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे तोपर्यंत लोकांच्या दृष्टीने काहीतरी आकर्षक आणि काहीतरी नेत्रदीपक मी करून दाखवलं पाहिजे, म्हणून अमुक धरण झालं पाहिजे, तमुक धरण झालं पाहिजे, आणि मग ते सगळ्यांना नैवेद्य दाखवल्याप्रमाणे सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं आणि मग सगळंच अपुरं राहतं आणि कुणालाच धडपणे काही मिळत नाही. असे खरं म्हणजे दुष्काळाचे दशावतार जसे आहेत तसे नियोजनाचे सुद्धा दशावतार झालेले आहेत. एक साधी गोष्ट अशी आहे की पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा जरी आपण लक्षात घेतला तरी आज चालू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढची 20 वर्ष लागतील आणि त्यासाठी दरमहा किमान 10,000 कोटी रुपये द्यावे लागतील दर वर्षासाठी, अशी अवस्था आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन एका बाजूला चालू असलेल्या प्रकल्पांपैकी पूर्णत्वाप्रत असलेले प्रकल्प पूर्ण करणं आणि दुसऱ्या बाजूला पाणलोट क्षेत्र विकासासारखा गावाच्या पाणलोटाचा विकास केल्यामुळं गावाच्या पाण्याची पातळी सुधारणे आणि तिथल्या विहिरींना पाणी लागणे अशा ज्या त्याचे परिणाम होतात अशा पद्धतीचं नियोजन हाती घेणे हे महत्त्वाचं आहे. आज घडीला तातडीच्या उपाययोजनांवर भर देणं हे स्वाभाविक असलं तरी ते पुरेसे नाही. आज जरी त्याच्यावर उपाययोजना सुरू झालेली असली तरी त्यामधली अपुरी एक प्रकारची नियोजनाची पद्धत होती त्यावर प्रकाश आता डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी टाकलेला आहे. आत्ता एक ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक नंतर मी जाणार आहे दिवाकर रावते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. तो म्हणजे की या संपूर्ण मदतीच्या बाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामध्ये एक संभ्रमित अवस्था आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्याचा उल्लेख रत्नाकर महाजन यांनी केला ती म्हणजे नियोजनातला दोष आणि त्याहीपेक्षा सुद्धा अंमलबजावणीमधल्या अडचणी आणि त्याला लागणारा विलंब. झी 24 तास एक पाऊल पुढे.